शहरात वाहतूक नियमांचे पालन होण्यास अनेकांना विसर पडत आहे। अशातच कुठे रस्त्यावर पार्किंग करणे, विना नंबरचे वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे याकरिता वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने वाहने तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे। मात्र रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग नसणे, काही मार्गावर मार्गदिशादर्शक फलक नसणे आणि उड्डाणपुलाखाली अनेकांनी अवैध बॅनर लावल्याने वाहन चालकांना अपघाताला निमंत्रण मिळत असल्याने वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागासह मनपाला पत्र देण्यात आले आहे। उन्हाळ्याच्या दिवसात सर्वात जास्त अपघात होत असल्याने नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी केले आहे। एकीकडे देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगतामध्ये मृत्यूंचं कारण हे अपघाताचं कारण समोर येत आहेत। अपघाताने संपूर्ण जगामध्ये लाखोंचा मृत्यू झाल्याचा सुद्धा नोंद आहेत आणि हीच माहिती संपूर्ण देशामध्ये अनेक नागरिकांना सुद्धा माहिती आहे। अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस वाहतूक निरीक्षक या पूर्व पश्चिमच्या विभाग प्रमुख आहेत रीता उईके यांनी सुद्धा मोहीम हातामध्ये घेतलेली आहे। अमरावती शहरातील वाहतूक नियमांचे पालन होण्याकरिता त्यांचे संपूर्ण पथक प्रत्येक चौकामध्ये सज्ज आहेत आणि वाहतूक नियमाचं पालन न करणाऱ्यांना पोलीस अधिकारीसह अनेक वाहतूक पोलीस कर्मचारी चालान दंड देत आहेत। वाहतूक नियमाकरिता संपूर्ण वाहतूक पोलीस कर्मचारी सुद्धा अमरावती शहरातील पूर्व पश्चिम परिसरामध्ये सज्ज आहेत। मॅडम काय सांगा, कोणती मोहीमच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सध्या शहरामध्ये अपघाताचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे। याला कारणीभूत असेल तर आम रस्त्यावर उभे राहणारे वाहन किंवा दारू पिऊन वाहन चालवणे, सीट बेल्ट न वापरणे, हेल्मेट न वापरणे, ओव्हरटेक करणे ह्या इत्यादी सर्व कारणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढून जीवानिशी फॅटल अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे। त्याकरिता आपण अमरावती शहर वाहतूक शाखामार्फत आपण शहरामध्ये जागोजागी रोज वेगवेगळ्या चौकामध्ये मोहीम आणि नाकाबंदी राबवून सीट बेल्ट बिना हेल्मेट किंवा ड्रंक अँड ड्राईव्ह आणि आम रस्त्यावर वाहनं उभं करणाऱ्यावर आपण कारवाई चालू आहे। तसेच शहरामध्ये आपण सर्व शहराचा सर्वे केला असता शहरामध्ये काही रोड हे मनपाच्या अखत्यारीत आहे तर काही रोड हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग, पादचाऱ्यांसाठी लाईन किंवा स्पीड ब्रेकरवर पट्टे, तसेच वेग क्षमताबाबत पट्टे, सिम्बॉल आणि इतर नो पार्किंग म्हणा किंवा स्कूल, कॉलेज, दवाखाना असे कुठल्याही प्रकारचे नसल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या सहीनिशी आपण मान्य मनपा आयुक्त साहेब आणि मान्य कार्यकारी अभियंता साहेब या दोन्ही विभागाला आपण 15 दिवसापूर्वी पत्र दिलेले आहे। त्यांच्याकडून आपण ते पूर्तता करून घेत आहोत। तसेच अमरावती शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपले रस्त्यावर वाहन शहरामध्ये कुठेही आम रोडवर वाहन लावून आपण अपघाताला बळी पडू नये ते असं आवाहन करण्यात येते। कारण अपघात होणारे हे आपलेच बंधू किंवा आपल्या घरचे कोणी नातेवाईक असू शकतात। त्यामुळे अपघातापासून जर आपल्याला अपघाताला प्रतिबंध करायचा असेल तर आपण सगळ्यांनी सीट बेल्ट वापरावा, हेल्मेट वापरावे, तसेच पार्किंगच्या ठिकाणीच वाहन पार्किंग करावं। आम रोडवर वाहन लावून आपण अपघाताला बळी पडू नये किंवा अपघाताला दिशा देऊन आम रस्त्यावर वाहन उभे केल्यामुळे अपघाताला निमंत्रण देण्यासारखं होतं। त्यामुळे कुठल्याही आम रोडवर शहरामध्ये ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्याच ठिकाणी पार्किंग करण्यात यावं आणि हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरून तसेच गाडीला ओव्हरटेक न करता व्यवस्थित स्पीडने वाहन चालवावे असे अमरावती शहर वाहतूक शाखेमार्फत लोकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे। आहेत की अमरावती शहरामध्ये चौकामध्ये वाहने रस्त्याच्या बाजूला उभे करले जातात, पार्किंगची व्यवस्था नसल्याने समस्या समोर येत आहेत, काय बोलणार? शहरामध्ये बऱ्याच मोठ्या बिल्डिंग आहेत, परंतु त्यांचं पार्किंग हे आतमध्ये आहे किंवा काय याबाबत माहिती घेण्यात येईल। तसेच आपण ते चालू आहेत आणि रस्त्यावर जी पार्किंगचे बोर्ड तर काही ठिकाणीच आहे, परंतु आपण जे पार्किंग लाईन असतं त्या पार्किंग लाईनच्या आत असणारे वाहनच लावावं। परंतु त्यानंतरही 2-2, 3-3 लाईनमध्ये रोडवर वाहनं लागतात। तसेच 4 व्हीलर
टू व्हीलर जे वाहनं आम रोडवर लागतात त्याच्यावर आम्ही मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करून नो पार्किंग मोबाईलने ते वाहनं उचलण्यात येतात, जेणेकरून लोकांना कायद्याचं महत्त्व जाणून तसेच अपघाताबाबतचं ज्ञान होऊन त्यापासून परावृत्त होतील, याकरिता पोलीस शहर वाहतूक शाखेमार्फत कायदेशीर कारवाई सुरू आहे. प्रश्न आहे की उड्डाण पुलाखाली अनेक अनधिकृत म्हणजे परवानगी घेतली असेल, कोणी नाही घेतली असेल, अनेक फ्लेक्स लावलेले आहे. या फ्लेक्सच्या माध्यमातून अनेक वाहन चालकांना त्रास होतोय, अपघाताला निमंत्रण मिळतं आहे. तर यावर काही आपण पुढाकार घ्यायचा? आपण अतिक्रमण विभाग मनपा यांना माहिती देण्यात आली आहे. तसेच आम्ही शहर वाहतूक शाखेमार्फत संपूर्ण शहराचा सर्वे करून ज्या ज्या ठिकाणी होर्डिंग आहे त्याबाबतची माहिती काढून त्यांना आम्ही लेखी स्वरूपात सुद्धा कळवत आहोत.